ये भागू सर, काल ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेस झालेलं पाहायला मिळालं. सगळ्या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश देखील केलेला आहे. कसं बघता याकडे? गोकुळ गीते देखील तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. एक गोष्ट अशी आहे की केंद्रामध्ये NDA सरकार अतिशय चांगली कामगिरी करते आणि त्याचं कौतुक केवळ भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये होते. आज या प्रवेशामुळे NDA सरकार मजबूत होणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याचबरोबर महायुतीला जे यश महाराष्ट्रामध्ये मिळत आहे त्याच्यामुळे हे सर्वच खासदार महोदय हे मुख्य प्रवाहामध्ये सामील झालेले आहेत आणि निश्चितपणे याचा सरकार मजबूत होण्यावर परिणाम होणार आहे. सर, आपण जर बघितलं तर आता असं कळतं की शिवसेना भवन पुन्हा एकदा बांधण्यासाठी एक जागा शोधण्यात येते. नेमकं काय आहे याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? पुन्हा दादर किंवा BKC ला शिवसेना भवन उभं राहणार? एक गोष्ट अशी आहे की खरी शिवसेना ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे ज्यांनी बाळासाहेबांचा विचार कायम ठेवलेला आहे आणि बाळासाहेबांनी ज्या युतीची स्थापना केली त्या युतीचं पुनर्स्थापना करण्यामध्ये मोठी भूमिका ही आदरणीय शिंदे साहेबांची होती आणि त्याच्यामुळे खरे बाळासाहेबांचे विचार हे शिंदे साहेबांच्या बरोबरच आहेत आणि त्याच्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे साहेब नेतृत्व करत असलेली शिवसेनाच खरी शिवसेना आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने सिद्ध करून दिलेलं आहे आणि मोठं यश हे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे. लोकांचा कौल स्पष्ट आहे त्याच्यामुळे याच्यावर आता वेगळी चर्चा होण्याची कुठली आवश्यकता नाही असं मला वाटतं. मोठ्या चर्चेत आहे मात्र त्यांचा संपूर्ण रिपोर्ट पाहिला तर मोठ्या प्रमाणात निधीची आहे ती वापरलीच नाहीये असं सगळे चित्र पाहायला मिळतं. हे बघा ही जी टीका आहे ही केवळ त्यांना सोडून गेले म्हणून केलेली टीका आहे. कालपर्यंत हेच खासदार त्यांच्याबरोबर होते त्यावेळेला कधीही ही टीका त्यांनी केलेली ऐकिवात नाही आणि त्याच्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी ही टीका होते ही वस्तुस्थिती आहे. नवीन शिवसेना भवनाचा विचार केला जात आहे आपल्या शिवसेनेकडनं. याच्याबद्दल आपल्याला आदरणीय शिंदे साहेब सांगू शकतील. आमचं शिवसेनेचे कार्यालय या ठिकाणी कार्यरत आहे आणि अधिकचं काही करायचं असेल तर त्याचा निर्णय शिंदे साहेब. उद्धव ठाकरे आता हे 6 बंडखोर जे खासदार आलेले आहेत त्यांच्या सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा घेणार आहेत आणि इथल्या सगळ्या मतदारांची मागणी मागणार आहेत. हे पूर्वी कधी त्यांना सुचलेलं नाही, कधी ते आपल्या लोकप्रतिनिधींना उपलब्ध होऊ शकलेलं नाही ती वस्तुस्थिती आहे. याच्यानंतर जर ते असं करणार असतील तर त्याचं स्वागत आहे.